निर्माणस्थळ गौतमी परिमहा कृष्णातिरी जो वसे माया संग नसे प्रपंच ही नसे आशा दुराशा नसे ज्याला उत्तम रामदास म्हणते त्रैलोक्य वंदे तसे ऐसा सद्गुरु हा अनंत कविता बद्धा सतारी तसे. असं ज्यांचं वर्णन आहे अशा समर्थांच्या या स्थानावरती श्री समर्थ रामदास स्वामी मठ श्री क्षेत्र खातगाव आज या मठामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे आज हे गंधलेपन चंदन ओटी ज्याला म्हणतात हे गंधलेपन दरवर्षी आपण इथे करतो. तो आज इथे छान विधी संपन्न झाला. हे का करायचं, कशासाठी करायचं असतं? आपण नेहमी असं म्हणत असतो पहा, नुसतं ते प्रवचनात कीर्तनात फक्त ऐकलं जातं, बोललं जातं, सांगितलं जातं, यथा देहे तथा देवे. काय अर्थ राहतो त्याला? अहो, जे प्रत्यक्षामध्ये आपल्याला जे लागतंय, ज्याची आवश्यकता आहे, ज्याची गरज आहे, मग आपल्यामध्ये ते आहे, मग त्यांना ते नको आहे का? त्यांना ते नसावं का? केवढा प्रचंड उन्हाळा आहे, एवढी प्रचंड उष्णता वाढलेली आहे. आज आपल्याला बाहेर पडलं तर एवढं अस्वस्थ होत आहे, घरामध्ये अस्वस्थ होत आहे. आपल्याला किती सुखसोयी आपण करून घेतलेल्या, किती किती या नाशिवंत अशा प्रकारच्या देहासाठी आपण किती मोज करतो, किती त्याचं लाड करतो. त्याला सगळं लागतंय. मग हे जर मला लागतंय, आपल्या सर्वांना लागतंय, तर मग हे आपण जर देवत्व मानणारे आहोत, सद्गुरूंना मानणारे आहोत, तर मग सद्गुरूंना नको का ते थंडावा थोडासा? आपली श्रद्धा म्हणून मुळात ते थंडच आहे, आपल्यासारखं नाही आहे. आपण कुठेही गेलं तरी अहो कसं असतं की आम्ही नेहमी सांगतो की बाहेरचं कंडिशन कसंही असू द्या, आतलं मात्र एअर कंडिशन असलं पाहिजे. आत थंड वाचला पाहिजे, मनात थंड वाचला पाहिजे, हृदयात थंड असला पाहिजे, आपल्या चित्तामध्ये थंड वाचला पाहिजे. आपल्या भाव भक्तीमध्ये छान अशा प्रकारच्या भावानं त्यांना आपल्याला ती श्रद्धा, भक्ती, भाव हा त्यांच्या चरणी असा अर्पण करता आला पाहिजे. आज ते लावत असताना खरं तर अंतकण भरून येत आहे की ते चंदन लावत असताना तो भाव मनामध्ये होता की आपण प्रत्यक्ष समर्थांना नाही लावतो, फक्त मूर्तीला नाही लावत होता. आपण फक्त त्या पाषाणाच्या असतील किंवा धातूच्या मूर्तीला लावत नाही आहोत, तर आपण प्रत्यक्ष माझी समर्थ माऊली इथे बसलेली आहे आणि त्यांना आपण ते चंदन लावतो. किती छान, किती अंतःकरणापासून आनंद होतो. हा आनंद कोण निर्माण करतो? आपण नाही करतो. अहो, आनंद असतो तिथे सुद्धा आम्हाला आनंद मिळत नाही. आम्ही नाही आनंद निर्माण करत. आमच्यामधला आनंद, आमच्यामधलं समाधान, आमच्यामधली ती समाधानाची वृत्ती हे निर्माण करणारे माझे सद्गुरूच असतात. सद्गुरूच हे वृत्ती निर्माण करत असतात. आनंद असा होत नाही आपल्याला. आपल्याला फक्त दुःख करायचं माहिती आहे, शोक करायचं माहिती आहे, चिंता करायचं माहिती आहे, पण आपला जो मूळ पिंड आहे तो आनंदाचा पिंड आहे. आपलं मूळ उगम जो आहे हा आनंदापासून झालेला आहे. आपलं स्वरूप आहे आनंद, हे आपलं खरं स्वरूप आहे आणि त्या स्वरूपापासून आपण दूर जातो आहोत. तो आनंद जागृत करण्यासाठी हे असे विधी असतात, अशा प्रकारचे काही छान अशा प्रकारच्या पूजा असतात. वेगवेगळ्या ठिकाणी हे पूजन केलं जातं. काय सुंदर तेज आलंय मूर्तीला, किती अप्रतिम अशा प्रकारचा इथे आज भाव अंतःकरणामध्ये होता.
अनेक भक्तगण आज इथे आलेले होते. हे समर्थांच्या पादुकांना लावत असताना मला तर असं जाणवत होतं की प्रत्यक्ष समर्थांच्या पावलांना मी लावतोय. माझ्या श्रीधर स्वामींच्या, माझ्या सद्गुरूंच्या पादुका इथे आहेत. त्यांनाही ते लावत असताना मला असा भाव अंतकरणामध्ये होता की आपण त्यांच्या प्रत्यक्ष चरणाला ते लावतो. या प्रचंड उन्हाळ्याचा त्यांना नसेल का त्रास होत? या प्रचंड अशा प्रकारच्या बाहेरच्या वातावरणाचा त्यांच्यावरती नसेल का परिणाम होत? ही श्रद्धा अंतःकरणामध्ये असू द्या. हा काही विधी नाहीये, हे दरवर्षी करायचं म्हणून आपण केलं असं नाहीये. तर हा करत असतानाचा भाव जो आहे, हा भाव असणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून सखा मानावा भगवंत, माता पिता गणगोच, अशा प्रकारचे समर्थ दासबोधामध्ये सांगतात. सख्य देवासे करावे, हितगुज तयासी सांगावे, सख्य भक्तीचे जाणावे लक्षण हेच. आज आपण चंदनाची उटी, चंदनाचा लेप समर्थांना करत असताना येथे समर्थांची पादसेवन भक्ती आपण वाचली. त्या पादसेवन भक्तीमध्ये किती सुंदर सांगितलेलं आहे, धरावे सद्गुरूंचे चरण. कशासाठी? त्या चरणाची काय आपल्याला मुळात आवश्यकता कशा प्रकारानं असते? तर त्या सद्गुरूंच्या चरणाशिवाय आपलं एक पानही आपलं हलू शकत नाही. आपल्याला गरज म्हणण्यापेक्षा ही आपल्यासाठी एक छान अशा प्रकारची संजीवनी असते. सद्गुरूंच्या या भावामध्ये, सद्गुरूंच्या कृपाशीर्वादामध्ये, त्यांच्या भक्तीमध्ये, त्यांच्या पूजनामध्ये जो आनंद आहे, तो आनंद त्रिभुवनात कुठे मिळणार नाही. अशा प्रकारच्या आनंदासाठी आम्हाला भूक लागणं गरजेचं आहे. आनंदाची, आम्हाला आनंदाची भूक लागत नाही. आम्हाला आनंदाची भूक जेव्हा लागेल, ही आनंदाची भूक म्हणजेच त्यांच्या कृपेची भूक आहे, म्हणजेच त्यांची कृपा आहे. आणि ही भूक लागण्यासाठी साधन आहे, ही भूक लागण्यासाठी नामस्मरण आहे, ही भूक लागण्यासाठी उपासना आहे. आणि ही उपासना, हे नाम, हे साधन याच्यासाठीच करायचं असतं. असं सहजासहजी उगीच डोळ्यामध्ये अश्रू येत नाही. जेव्हा तो भाव अंतःकरणामध्ये ते जागृत करतात, आम्ही नाही करत. अशा प्रकारच्या भावामध्ये साधकानं सतत असावं, अखंड असावं, चिरकाल त्याच्यामध्ये राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. आणि आपल्याला जे लागतं ना, जेवढं लागतं ना, तेवढंच त्यांना हवं असतं. त्यांना असं मोठं काही जास्त आपल्यापेक्षा हवं असत नाही. त्याच्या मागची ती श्रद्धा आहे की मला लागतंय ना, माझ्या समर्थांना पण ते हवं आहे. म्हणून हा चंदनाची ओटी, गंधलेपनाचा विधी आज आमच्या श्री समर्थ रामदास स्वामी मठामध्ये सर्व भक्तगणांच्या उपस्थितीमध्ये अतिशय छान, चांगल्या पद्धतीनं संपन्न झाला. अशीच सेवा समर्थांनी आमच्याकडून करून घ्यावी आणि आपणा सर्वांनाही समर्थांचा संपूर्ण आशीर्वाद प्राप्त व्हावा. आज अधिक मास, पुरुषोत्तम मास सुरू होत आहे. आणि या पुरुषोत्तम मासामध्ये, अधिक मासामध्ये अधिकस्य अधिकम फलम, पण ते अधिकस्य अधिकम फलम म्हणजे इतर प्राप्तीचं फळ नाही, सद्गुरूंच्या कृपेचं फळ आम्हाला प्राप्त व्हावं, अधिकाधिक ते प्राप्त व्हावं, अशीच आपण त्यांच्या चरणी विनम्र प्रार्थना करून आजचं हे चिंतन श्री समर्थांच्या चरणी समर्पित करतो. श्रीधर स्वामी महाराजांच्या चरणी समर्पित करतो. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.